नाव सपोज की इज कनेक्टेड, हा जो क्लोज होता की त्याला कनेक्ट केला आणि तो व्होल्टेज आहे. सो देअर फॉर करंट विल पास थ्रू द सर्किट. सो दिस इज द करंट इज पास थ्रू द सर्किट. असा करंट आपण पास केला, हा करंट पास झाला. करंट इज पास थ्रू द सर्किट. आता या सर्किट मध्ये करंट फ्लो केला आपण, इथं कॉइल जोडलेला आहे. तर त्या कॉइल मध्ये करंट पास झाल्यानंतर त्या कॉइलचा फ्लक्स चेंज होतो. सेम सेम कॉइलचा rate of change of flux with respect to time, that is called EMF. So EMF is induced in the same coil. Therefore current is induced in the same coil, same. That is why it is known as self induction. म्हणजे करंट पास केल्यानंतर EMF आणि करंट त्या सिमिलर कॉइल मध्ये चेंज होतो, इंड्यूस होतो, म्हणून त्याला सेल्फ इंडक्शन असं म्हणतो. When current is passed through the one coil, then flux and EMF and hence current is induced in the coil, in the same coil. That phenomenon is known as self induction. कळालं का? यस और नो म्हणत चला मित्र, बोलू, तुम्ही बोलणं स्टॉप करू नका, यस नो बोलायला पाहिजे. कळालं का सेल्फ इंडक्शन? मग यस सर परत एकदा. हा, तुला ज्ञानेश्वर? ज्ञानेश्वर आवाज येतोय का मित्रा? ज्ञानेश्वर आवाज येतोय का तुला? यस पण गुत्ते जाते. हा हा, तर कळालं का आन्सर तुला? हे कळालं का नाही? नो सर. हा, करंट ह्या काय न कळालं काय? अवघड काय मला सांगा ना. ह्या करंट मध्ये आपण ह्या कॉइल मध्ये करंट पास केला आणि त्या कॉइल मध्ये फ्लक्स चेंज झाला, EMF चेंज झाला, करंट चेंज झाला, इंड्यूस झाला, प्रोड्यूस झाला, सेम कॉइल मध्ये झाला. दॅट इज कॉल्ड सेल्फ इंडक्शन. यस सर. हा, आणि आता बघा, हा जो कॉइल आहे, आता म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय की दोन कॉइल आपल्याला लागतात. एका कॉइलला व्होल्टेज अप्लाय आहे, त्याला प्रायमरी कॉइल असं म्हणतो आपण. सो दॅट इज अ प्रायमरी कॉइल. आणि दुसऱ्या कॉइलला काय आहे, गॅल्व्हनोमीटर अटॅच आहे. सो दॅट इज कॉल्ड सेकंडरी कॉइल. तर असे दोन कॉइल्स आहे मित्र, प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल. ठीक आहे ना, प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल. सो आता काय करायचं आपल्याला इथं की जसा का क्लोज केला आपण, करंट पास होतो, करंट पास झाला की हा जो कॉइल आहे सेकंडरी, त्याचे सुद्धा फ्लक्स चेंजेस होतात, कारण तो या कॉइल जवळ आहे ना, ह्या कॉइल जवळ बसलेला आहे तो असा. तर त्याचे सुद्धा काय होतात, फ्लक्स चेंज होतात. So therefore flux linked with the secondary coil changes due to the primary coil. Current pass through the primary coil. So flux linked with the secondary coil changes. Therefore EMF changes and the EMF is induced, and therefore current flux change झाला ना, phi1 phi2. So phi2 minus phi1 divided by time, that is nothing but EMF. So EMF is also induced and hence current is induced in the secondary coil. So this phenomenon is known as mutual induction. एकमेकाला जसं आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो, एकमेकाला समजून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, करंट याचा चेंज करतो आपण आणि EMF दुसऱ्या कॉइल मध्ये जनरेट होतो, प्रोड्यूस होतो. त्या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, म्युच्युअल इंडक्शन. कळालं का?
यस नो, यस नो काय आहे का? Yes, sir. हा, Yes, sir. yes, so that is called as mutual induction. Write down mutual induction when current is passed, when current is passed to the primary current, primary coil, primary coil, when current is passed to the primary coil, flux linked with the secondary coil changes, flux linked with secondary coil changes, therefore EMF is induced, EMF is induced in the secondary coil. And hence current is induced. Current is also induced in the secondary coil. In the secondary coil. This phenomena is known as mutual induction. या फिनॉमिनाला काय म्हणतोय आपण? म्युच्युअल इंडक्शन. क्लिअर? करंट, Yes, sir. हा, करंट प्रायमरीचा चेंज करायचा आहे आणि ईएमएफ सेकंड कॉइल मध्ये इंड्यूस होतो, त्याला आपण म्युच्युअल इंडक्शन असं म्हणतो. सो दिस इज द डेफिनेशन. झाली का लिहून तुमची? हॅव रिटन द डेफिनेशन? Yes, sir. ओके, सो दैट फिनोमेना इट इज नोन एज म्युच्युअल इंडक्शन. ठीक है ना? ओके. तर मित्र, आता हा 512 आहे. व्हॉट इज द 512? फ्लक्स लिंक्ड विथ किंवा असोसिएटेड विथ 521 लिहितो मी पहिला. 521 व्हॉट इज दॅट? फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी कॉइल. 2 पहिला आहे ना, सेकंडरी कॉइल. ड्यू टू, yes, due to change in current by primary coil. ड्यू टू प्रायमरी कॉइल असं लिहू शकतो आपण. प्रायमरी कॉइल असं त्याला 521 ला आपण एक कन्सिडर करूया. तर मला सांगा, हा 521 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार? करंट. हा करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, बरोबर का? यस ना? 521 इज म्हणजे काय? करंट चेंज जर झाला ना, करंट चेंज झाला की तो फ्लक्स, सेकंडरी कॉइलचा फ्लक्स सुद्धा चेंज होतो. सो इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो देयरफॉर व्हाट इज द 521 इक्वल टू सम कांस्टेंट मल्टीप्लाइड बाय I. ठीक है ना? सो दैट कांस्टेंट इट इज नथिंग बट म्युच्युअल इंडक्शन 21 इंटू I. ठीक है ना? इंटू I. तुम्ही कॅपिटल पण कन्सिडर करू शकता, काही हरकत नाही, किंवा स्मॉल I घेऊ शकता. सो इंटू I. सो दिस इज द फॉर्म्युला. ठीक है ना? सो दिस इज द फॉर्म्युला फॉर. नाउ व्हाट इज द म्युच्युअल इंडक्शन ऑफ सेकंड कॉइल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कॉइल, असं पण याला म्हणू शकता तुम्ही. सो एम ला काय म्हणू शकतो आपण? इट इज अ कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन, where M21 it is called coefficient of
कोएफिशियंट ऑफ, जसं सेल्फ इंडक्टन्स होता तसा कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन ऑफ, पहिला 2 आहे की नाही, ऑफ सेकंडरी कॉइल with reference to प्रायमरी कॉइल. ठीक आहे ना, प्रायमरी कॉइल असं याला रीड करायचं आपल्याला. ठीक आहे ना, विथ रेफरन्स टू प्रायमरी कॉइल. क्लिअर? यस, विथ तर मित्र, हा झाला तुमचा फ्लक्स. नाउ अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉज, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ई मायनस डी फाय अपॉन डी टी. आता फाय चेंज होतोय 2-1. फाय कसा चेंज होतोय 2-1 ने. तर 5-1 म्हणजे काय आहे, M21. ठीक आहे ना, बट 5-1 इट इज इक्वल टू M21 into I. M21 into I. So therefore, what is the EMF? Minus d dt of M21 into I. M21 into I. क्लिअर ना? तर मित्र, इथं M21 काय कॉन्स्टंट आहे, तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूया, डेरिव्हेटिव्हच्या. सॉरी. सो मायनस M21 आणि काय उरला इथं, डी आय अपॉन डी टी. सो दिस इज द EMF. तर हा कोणता येणार, E21. सो व्हॉट इज द E21? EMF induced in the secondary coil due to change in current of the primary coil. कळालं का? Yes, sir. येस येस. तर M21 म्हणजे काय होणार मित्र इथं. सो फ्रॉम, सपोज दिस इज नथिंग बट इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 what is the M21? M21 it is nothing but 5-1 divided by capital I. ठीक आहे ना, हा M21 चे इक्वेशन्स तयार झालं. प्लीज राईट डाऊन दिस. पहिलं हे लिहा, 5-1 पासून स्टार्ट करायचं आहे तुम्हाला. फास्ट लिहा जरा. 5-1 म्हणजे काय, 5-1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. दिस वन, दिस हे कंप्लीट करा. नंतर हे लिहा आणि फायनली हे लिहा. प्रायमरीचा करंट चेंज केला की सेकंडरीचा EMF चेंज होतो. या फिनॉमिनालाच आपण काय म्हणत असतो, म्युच्युअल इंडक्शन. आता जसं 5-1 घेतला आपण, ठीक आहे ना, तर सिमिलरली आपल्याला आता काय करायचं आहे, आता मला काय करायचं की ह्याचा करंट चेंज करायचा. आता हे बघा, EMF तयार झाला, करंट तयार झाला की हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट होतो. ठीक आहे ना, कारण त्याचं करंट कमी जास्त होतं. आता मला काय करायचं, ह्याचा ह्यामध्ये करंट सेंड करायचा आहे. सो देअरफॉर नाउ 512 म्हणजे काय होणार, फ्लक्स लिंक्ड विथ द प्रायमरी कॉइल है ना. कारण का, याच्यामध्ये जर करंट जर पास जर केला आपण, तर ह्यामध्ये फ्लक्स लिंक्ड होणार, चेंजेस होणार. फ्लक्स लिंक्ड विथ द प्रायमरी कॉइल ड्यू टू करंट इन सेकंडरी कॉइल, असं रीड करायचंय. ड्यू टू सेकंडरी कॉइल, याच्या उलट करायचं आपल्याला, F12. आता मला सांगा, F12 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होणार, यस, F12 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता पहिल्या केसमध्ये तुम्ही ते I लिहिला होता ना, त्या I च्या ठिकाणी I1 लिहा. समजा I1 इज द करंट पासिंग थ्रू द फर्स्ट कॉइल, असं लिहा. I1 लिहा सगळीकडं. I च्या ठिकाणी I1 करंट पास थ्रू द प्रायमरी कॉइल, असं मिनिंग होतो त्याचा. राईट डाऊन, करंट पास थ्रू द प्रायमरी कॉइल. I1 म्हणजे काय, करंट पास थ्रू द फर्स्ट कॉइल, आणि 2 म्हणजे करंट पास थ्रू द सेकंड कॉइल. कळालं का?
म्हणजे हा बघा M21 F21 डिवायडेड बाय I1, ठीक आहे ना, दोन कॉईल असल्यामुळे 1 आणि 2 लिहितो मी. तर तुमचं काय फॉर्म्युला आला, ठीक आहे. सो F12 इक्वल टू काय होणार मित्र, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यस I2, ठीक आहे ना. सो देअरफॉर F12 इक्वल टू सम कॉन्स्टंट काय येणार तो M12 इंटू I2, कळलं. I2. Yes, Yes. sir. ओके. आता M12 म्हणजे काय हे तुम्ही लिहू शकता. यस यू नो इट. M12 म्हणजे काय, ओके. इट इज द कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्शन ऑफ प्रायमरी कॉइल ड्यू टू सेकंडरी कॉइल, ठीक आहे, ओके. आता मला सांगा, अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉज व्हॉट इज दॅट, मायनस डी फाय अपॉन डी टी. फाय कोणता आहे 12. So therefore E equal to बोला minus D upon dt. What is 512? M12 into I2. So therefore, ठीक है ना, what is the constant minus M12 आणि DI2 upon dt, बरोबर का. So this is the formula. So this is nothing but हा 12 आहे की नाही, तर हा सुद्धा 12 असणार, 12, ठीक आहे ना. जो 512 आहे तर हा सुद्धा E12 असणार. सो दिस इज द व्हॅल्यू फॉर EMF. आता M12 चा काय फॉर्म्युला होणार, फ्रॉम इक्वेशन टू व्हॉट इज द M12? M12 इट इज नथिंग बट 512 अपॉन I2. प्लीज राईट डाऊन, कंप्लीट करा. ठीक आहे ना. आता मी काय करतो, फ्रॉम द सिमेट्री, बघा मित्र, हे जे कॉईल आहे सारखेच आहे, ठीक आहे ना. तर कॉईल सारखे असल्यामुळे याच्यामध्ये करंट पास करा, सेम EMF तयार होतील. याच्यामध्ये करंट पास करा, याच्यामध्ये पण सेम म्युच्युअल इंडक्शन असणार आहे. म्युच्युअल इंडक्शन दोन्ही कॉईलचं कसं आहे, सेम आहे. सो देअरफॉर आय विल राईट M12 इट इज इक्वल टू M21 आणि इक्वल टू दोघांचा म्युच्युअल इंडक्टन्स कसा असतो, कॅपिटल M सारखा असतो. सो देअरफॉर व्हॉट इज M12? 512 upon I2, it is equal to 521 upon I1, it is equal to capital M. It is equal to capital M. कळालं? Write down. तो झाला कॅपिटल एम. म्हणजे काय झालं बघा मित्र, F21 म्हणजे काय, फ्लक्स लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल, रेशो ऑफ फ्लक्स लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल डिवायडेड बाय प्रायमरी करंट, म्हणजे काय, सेकंडरी फ्लक्स प्रायमरी करंट, सेकंडरी फ्लक्स प्रायमरी करंट. तर हे अनदर वेने लिहू शकतो आपण, ठीक आहे ना. इथं बघा, प्रायमरी फ्लक्स सेकंडरी करंट, प्रायमरी फ्लक्स सेकंडरी करंट. yes, please write down. So therefore in another way we can define mutual inductance as coefficient of mutual induction म्हणतो त्याला आपण, किंवा म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो. what is the mutual inductance definition? Write down. It is the ratio of secondary flux to the primary current. It is the ratio of secondary flux to the primary current. ठीक है ना. So that is काय आहे, it is the ratio of secondary flux because of current in the primary.
IP. So phi s upon IP. Clear ना? Phi s upon IP. तर phi s काय होणार मग मित्र? What will be the formula for phi s? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सांगा. Yes. Chetan, what is the phi s formula? Cross multiplication. Pallavi. Five one two equal इथून to सांगा five ना. one equal to Phi s equal to what? m into IP. हाँ, phi s equal to capital M into IP. Capital M into IP. दिसत नाही का मित्र तुम्हाला? Yes. दिसते सर. हाँ दिसते सर. चेतन म्हणतो मला दिसत नाही म्हणून म्हटलं. ओके. सो phi s म्हणजे काय? M into IP. ठीक आहे ना? M into IP. आता ठीक आहे ना, बघा ना, सेकंडरी फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रायमरी करंट. सेकंडरी फ्लक्स चेंज केव्हा होतात? जेव्हा प्रायमरी करंट चेंज झाला तर, असं त्याचं मिनिंग होतो. सो phi s इक्वल टू MIP. ठीक आहे ना? तर तुम्ही असं पण लिहू शकता, phi s इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द IP. कारण प्रायमरीचा करंट चेंज केला ना तर सेकंडरीचा फ्लक्स चेंज होतो. ओके. नाव therefore what is the EMF? Minus d phi upon dt. d phi s upon dt. तर हा EMF काय? सेकंडरीचा असणार आहे. ठीक आहे ना? सो therefore what is the formula? E equal to minus d upon dt. What is the phi s? MIP. ठीक है ना? MIP. So EMF equal to minus M dIP upon dt. E equal to minus M dIP upon dt. Clear? Minus Yes, sir. M dIP upon dt. So this is the formula for EMF. Please write down. This is the formula for. So because of rate of change of current in the primary, EMF is induced in the secondary. असा meaning होता. Because of change in current in the primary, EMF is induced in the secondary. कळालं का? झालं का? लिहून झालं का? ज्ञानेश्वर? Yes sir. Yes. ओके. आता मॅग्निट्यूड लिहा. मॅग्निट्यूड म्हणजे फक्त मायनस कॅपिटल एम लिहिणार नाही आपण, मायनसने लिहिणार फक्त. सो देअरफॉर मॅग्निट्यूड लिहितो मी. तर मॅग्निट्यूड म्हणजे मायनस साइन घेणार नाही फक्त आपण. सो देअरफॉर व्हॉट इज ई? ई इक्वल टू कॅपिटल एम DIP upon dt. DIP upon dt. So what is the value for M? E divided by DIP upon dt. DIP upon dt. तर याला कसं रीड करणार? What is the capital M? It is the ratio of EMF to the rate of change of current in the primary. What is the SI unit? SI युनिट सेम असणार मित्र, जे म्युच्युअल इंडक्टन्सचे SI युनिट काढला आपण
ठीक आहे ना. सेम एसआय युनिट ह्याचा पण असणार आहे. ईएमएफ चा एसआय युनिट काय असतो? ओम. नो, इट इज व्होल्ट. ईएमएफ म्हणजे व्होल्ट असतो आणि डिवायडेड बाय करंटचा काय असतो? अँपियर. आणि डिवायडेड बाय टाइम, टाइमचा काय असतो? सेकंड. सो देअरफॉर इट बिकम्स व्होल्ट आणि हा काय आहे? सेकंड. व्होल्ट सेकंड डिवायडेड बाय अँपियर, डिवायडेड बाय अँपियर. ठीक आहे ना, डिवायडेड बाय अँपियर. आता आता हे बघा, व्ही म्हणजे काय असतो? आय इंटू आर. सो व्हॉट इज द आर? व्ही अपॉन आय. आता व्हीचा एसआय युनिट काय असतो? व्होल्ट. हे बघा व्होल्ट. आणि करंटचं काय असतं? अँपियर. हा बघा अँपियर. सो व्होल्ट पण अँपियर म्हणजे काय असणार मग? 1 ओम, कारण रेजिस्टन्सचं असतं 1 ओम. सो व्होल्ट पर अँपियर, व्होल्ट पर अँपियर म्हणजेच काय? 1 ओम. So therefore, what is the SI unit for mutual inductance? 1 ohm second. 1 ohm second. Very IMP. S for second. 1 ohm second. So that is the, it is equal to 1 Henry. जसं म्युच्युअल मी तुम्हाला कशाचं सांगितलं होतं? सेल्फ इंडक्टन्सचं SI युनिट काय असतं? हेनरी. तर याचं सुद्धा हेनरीचं आहे. प्लीज राईट डाऊन. व्होल्ट म्हणजे व्होल्टेज, आय म्हणजे अँपियर. सो व्होल्ट डिवायडेड बाय करंट, दॅट इज नथिंग बट रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्सचा एसआय युनिट काय असतो? ओम. सो 1 ओम. सो म्युच्युअल इंडक्टन्स काय झाला मग? 1 ओम सेकंड म्हणजे 1 हेनरी. 1 ओम सेकंड म्हणजे 1 हेनरी. सो दॅट विल बी द एसआय युनिट फॉर. तर इथं म्युच्युअल इंडक्टन्सची डेफिनेशन कशी देणार तुम्ही? इट इज द रेशिओ ऑफ EMF induced in the secondary circuit per unit current change in the primary circuit per unit rate of change in current in the primary circuit. Clear? झालं का? तर इथून तुम्ही डेफिनेशन लिहा म्युच्युअल इंडक्टन्सची. राईट डाऊन. Mutual inductance is equal to EMF. It is the ratio of EMF induced in the secondary circuit. It is the ratio of EMF induced in the secondary circuit or coil to the rate of change in current in the primary coil or circuit. So that is the mutual inductance. ठीक है ना? That is the definition for mutual inductance. कळालं का? Yes, sir. यस. तर इझी आहे. प्रायमरी कॉइलचं चेंज केलं ना करंट, तर सेकंडरी मध्ये EMF तयार होतो. या फिनॉमिनाला आपण म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतो. मित्रो, ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर पेज नंबर 287. पेज नंबर 287. क्वेश्चन नंबर 12 रीड करायचं आहे तुम्हाला. रीड दॅट क्वेश्चन.